असा एखादा ब्लाऊज तो ॲटलिस्ट कपाटातल्या 2-4 साड्यांबरोबर तर गेला पाहिजे. आहे का तुमच्याकडे? आणि जर नसेल तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. नमस्कार, मी प्रियंका. क्लासिक वुमन्स या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. हाकोबा ब्लाऊज याचा उन्हाळ्यामध्ये एवढा प्रचंड ट्रेंड असतो, पण हा उन्हाळ्यासाठीच नाही तर सर्व सीझनमध्ये खूप कम्फर्टेबल मानला जाणारा ब्लाऊज आहे. याचं जे बेस मटेरियल असतं ते कॉटन असल्यामुळे ऑल सीझन तुम्ही इझिली तो वेअर करू शकता. या ब्लाऊजमध्ये रंगाची व्हरायटी ही तुम्हाला खूप मिळते, पण ऑफ व्हाईट किंवा व्हाईट हा ब्लाऊज सर्व साड्यांवरती जातो, म्हणून तो अगदी सगळ्यात जास्त प्रसिद्ध झालेला ब्लाऊज आहे. आणि जर तुम्हाला हव्या त्या रंगामध्ये हा ब्लाऊज उपलब्ध नसेल तर तुम्ही तो इझिली डाय करून घेऊ शकता. असंख्य साड्यांबरोबर तुम्ही हा ब्लाऊज इझिली वेअर करू शकता. मग शिफॉन, कॉटन, कोटा, लिनन, इकत, मोडाल, अजरक, इंडिगो साड्यांवरती तर हा भन्नाट दिसतो. आता जर तुम्हाला ऑफ व्हाईट किंवा व्हाईट हा ब्लाऊज एकदम सिंपल वाटत असेल तर तुम्ही याच्यावरती कलरफुल एम्ब्रॉयडरी पण करून घेऊ शकता किंवा ऑलरेडी एम्ब्रॉयडरी केलेले ब्लाऊज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तर तुम्ही तुमच्या साडीनुसार ते कॉम्बिनेशन ही तयार करून वेअर करू शकता. हा ब्लाऊज एकदम क्लासिक मानला जातो. याचा नेक एकदम छोटा दिलेला असतो आणि पफ स्लीव्ज मध्ये हा मोस्टली सगळीकडे तुम्हाला अवेलेबल असेल. पण जर तुम्हाला हा कस्टमाइज करून घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही व्ही नेक, हॉल्टर नेक, बोट नेक करू शकता. त्याचबरोबर बॅक डोरी, स्वीट हार्ट नेक त्याच्यामध्ये खूप छान दिसतो. स्लीवलेस किंवा मग पफ स्लीव्ज त्याच्यामध्ये थोडीशी तुम्ही पफ स्लीव्ज विथ खाली तुम्ही त्याला बॉर्डर देऊ शकता. तेही खूप भन्नाट आणि खूप छान दिसतंय. पण ज्या महिलांचे हेवी बस्ट आहेत त्यांनी पफ स्लीव्ज अवॉइड केले तरी चालतील. मग अशा वेळेस तुम्ही स्लीवलेस किंवा ग्लास लेंथ किंवा फुल लेंथ असे स्लीव्ज ठेवू शकता. जर तुम्ही हा रेडीमेड ब्लाऊज खरेदी करायला गेला तर 500 पासून ते अगदी 2000 पर्यंत तुम्हाला हा अवेलेबल असेल. त्याच्या क्वालिटीनुसार त्याचे रेट कमी जास्त होतात. आणि जर तुम्ही कापड खरेदी करून ब्लाऊज शिवायला देणार असाल तर ह्या कापडाची किंमत अगदी 150 पासून चालू होते, पण 150 ला तुम्हाला खूप कमी हाकोबा वर्क केलेलं भेटतं आणि जशी जशी रेंज वाढेल तसं तसं तुम्हाला हाकोबा वर्क जास्त केलेलं भेटेल. हा ब्लाऊज जितका सिंपल किंवा जितका सटल ठेवता येईल तितका तुम्ही ठेवा. याच्या नेकला वगैरे भरपूर तुम्हाला वेगवेगळी डिझाईन करायची गरज नाहीये, कारण हा ब्लाऊज असतानाच त्याची सुंदरता याच्यामध्ये की तो सिम्प्लिसिटी दाखवतो. याच्यासाठीच हा ब्लाऊज ओळखला जातो आणि असंख्य साड्यांवरती तुम्हाला हा वापरता येतो. म्हणून प्रत्येकीच्या कपाटामध्ये हाकोबाचा एक तरी ब्लाऊज असणं खूप गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.